हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. सगळ्यात आधी सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत नागपंचमी स्पेशल पारंपरिक रेसिपी उकडीचे कानवले. नागदेवतेला नैवेद्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ केले जातात. काही ठिकाणी पुरणाचे दिंडे केले जातात, तर काही ठिकाणी कानवले केले जातात. तर आज आपण असे हे उकडीचे कानवले ही रेसिपी पाहणार आहोत. तर ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. इथं आपल्याला सुरुवातीला कणिक मळून घ्यायची आहे. ही कणिक मळून घेण्यासाठी मी 1 वाटी होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ ऍड करणार आहोत. ज्याप्रमाणे आपण चपातीची कणिक मळतो त्याचप्रमाणे आपण ही कणिक देखील मळून घेणार आहोत. त्याचबरोबर मी इथं अर्धा टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करून घेतलेलं आहे. तेल आणि मीठ या गव्हाच्या पिठामध्ये आपण सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी ऍड करून आपण कणिक जी आहे ती मळून घेणार आहोत. कणिक मळताना आपल्याला ती खूप पातळ अशी मळायची नाहीये. चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्ट अशीच मळायची आहे, नाहीतर आपल्याला ते जे कानवले आहेत ते बनवता येणार नाहीत. खूप पातळ झालं तर ते बनवता येत नाहीत. त्यामुळे आपल्याला चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक ठेवायची आहे. तेल आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करूया आणि चांगली कणिक जी आहे ती तयार करून घेऊया. कणिक आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे जेणेकरून ती मऊ होईल आणि कणिक मऊ झाली की आपले कानवले सुद्धा काय होतील, चांगले मऊ होतील. कणिक आपल्याला चांगली मऊसूद अशी मळून घ्यायची आहे. कणिक मी चांगली 10 मिनिटं व्यवस्थित अशी मऊ अशी मळून घेते. तोपर्यंत तुमच्याशी एक शेअर करायचं होतं. तुम्हाला जर माझ्या आणखीन रेसिपी पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीच्या लिंक दिलेल्या असतात. तर तिथून तुम्ही डायरेक्टली त्या रेसिपीवर जाऊ शकता. तर अशा प्रकारे 10 मिनिटात माझी कणिक जी आहे ती व्यवस्थित मळून झालेली आहे आणि त्यानंतर मी ती मुरण्यासाठी म्हणून झाकून ठेवलेली आहे. आता आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे. सारण तयार करण्यासाठी आपल्याला इथं तीळ लागणार आहेत. तर तीळ जे आहेत ते मी पहिल्यांदा भाजून घेणार आहे. कढई जी आहे ती मी व्यवस्थित गरम करून घेतली होती आणि तीळ आपल्याला उडायला लागले की ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण तीळ व्यवस्थित भाजून घेऊयात. तीळ भाजताना आपल्याला कोरडेच तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मंद ठेवायची आहे. खूप मोठी फ्लेम ठेवली तर तीळ जे आहे ते करपले जातील. तीळ उडायला सुरुवात झाली होती. आता मी तीळ जे आहे ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते. तीळ भाजून झाल्यानंतर आपल्याला सारण तयार करायला सुरुवात करायची आहे. तर या वाटीनं मी 1 वाटी होईल इतका ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे. हा जो कीस आहे तो आपल्याला नारळ खोवूनच घ्यायचा आहे. त्याचे तुकडे करून मिक्सरला फिरवायचे नाहीत. त्यानंतर मी सुरुवातीला इथं 1 टेबलस्पून होईल इतकं तूप जे आहे ते कढईमध्ये ऍड करणार आहे. हे सारण तयार करताना आपल्याला पूर्ण मंद आचेवर तयार करून घ्यायचं आहे. तूप ऍड केल्यानंतर मी कढईला ते सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे जेणेकरून आपलं ज्यावेळी खोबरं ऍड करू त्यावेळी ते करपलं जाणार नाही. आता मी ह्यामध्ये खोबरं ऍड करणार आहे. खोबरं ऍड करताना बघा मी या वाटीनं खोबरं ऍड केलेलं आहे. कणिक देखील मी याच वाटीनं घेतली होती. यानंतर लगेचच आपण यामध्ये गूळ ऍड करणार आहोत. गूळ घेताना ज्या वाटीनं आपण खोबरं घेतलं होतं त्याच वाटीनं अर्धी वाटी होईल इतका आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ तुम्ही चिरून किंवा किसून घेतला तरीही चालेल. ज्याप्रमाणे गुळाचा गोडवा असेल त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण जे आहे ते ऍडजस्ट करू शकता. पण जास्त प्रमाणात गूळ आपल्याला घालायचं नाहीये. गुळाचं प्रमाण असं ठेवायचं की जेणेकरून वरच्या कवरला देखील त्याचा गोडवा जो आहे तो आला पाहिजे. त्यामुळं आपली कानवल्याची टेस्ट जी आहे ती व्यवस्थित मेंटेन राहील. गूळ ऍड केल्यानंतर आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. जर आपण ॲज इट इज जर ठेवलं तर ते काय होईल, गूळ जो आहे तो करपला जातो. त्यामुळे आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. अलीकडचा बर्नर जो आहे तो माझा थोडासा मोठा आहे. त्यामुळं मी कढई जी आहे ते पुढच्या बर्नरवर शिफ्ट केलेली आहे. आपल्याला हे सगळं मंद आचेवरच करायचं आहे. गूळ करपता कामा नये, नाहीतर कानवलेला आपला करपलेला वास येईल. गूळ पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की सारण बनवण्यासाठी जी काय तुम्ही कढई घेणार आहे, जे कोणतंही भांडं घेणार आहे ते आपल्याला जाड बुडाचं घ्यायचं आहे. जाड बुडाचं भांडं असेल तर आपला गूळ जो आहे तो करपला जाणार नाही. तर अशा प्रकारे हळूहळू गूळ जो आहे तो मेल्ट व्हायला लागलेला आहे.
गूळ जो आहे तो मेल्ट होण्यासाठी, चांगला व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपल्याला एक 10 मिनिटाचा वेळ लागणार आहे. गूळ आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. त्यानंतर आपण भाजून घेतलेले तीळ जे आहेत ते आपण यामध्ये ॲड केलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला अर्धा टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर ॲड करायची आहे. वेलची पावडर बनवताना मी साखर यूज केली होती. त्यामुळं आपण इथं अर्धा टेबलस्पून एवढी वेलची पावडर घातलेली आहे. तुमची जर फक्त वेलचीची पावडर असेल तर तुम्ही त्या प्रमाणात वेलची पावडर वापरायची आहे. वेलची पावडर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी गॅस जो आहे तो बंद करून टाकलेला आहे आणि आता तयार झालेलं सारण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. सारण गरम असताना आपल्याला कानवले बनवायचे नाही आहेत. तर आता एक 15 ते 20 मिनिटांनी सारण जे आहे ते व्यवस्थित गार झालेलं आहे. एका भांड्यामध्ये मी कानवले उकडण्यासाठी म्हणून पाणी घेतलेलं आहे. हे पाणी मी आता गरम करायला ठेवणार आहे आणि तोपर्यंत साईडला एका कानवले जे आहेत ते बनवून घेणार आहे. यानंतर चाळणीमध्ये मी केळीचं पान जे आहे ते कट करून ठेवून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे केळीचं पान अवेलेबल नसेल तर चाळणीला थोडंसं तेल लावायचं आणि मग त्याच्यावर तयार केलेले कानवले जे आहेत ते आपण ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनिटासाठी आपण कणिक जी आहे ती मुरवत ठेवली ती. आपली आता कणिक जी आहे ती व्यवस्थित तयार झालेली आहे. याला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि त्याला परत एकदा थोडंसं मऊ करणार आहे. या तयार कणकेपासून आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. आपण जशी मोदकाला पारी बनवतो तशीच आपल्याला पारी बनवायची आहे. फक्त ही पारी बनवताना आपल्याला खूप पातळ करायची नाही आहे. खूप पातळ झाली तर त्याचे आपल्याला कानवले व्यवस्थित बनवता येणार नाहीत. त्या साईजनं आपल्याला गोळे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. तर एक वाटी पिठापासून आपले इथं एक 8 ते 9 असे गोळे जे आहेत ते तयार होतील. ही जी आपण पारी बनवणार आहोत ती आपण तेलावर लाटणार आहोत. त्यासाठी मी एका साईडला थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आता आपण त्या तेलावरच ही पारी जी आहे ते लाटणार आहे. तर पहिला आपण गोळा घेऊया आणि त्यावर पारी जी आहे ती तयार करून घेऊया. खूप जाड नाही, खूप पातळ नाही अशा रीतीनं आपल्याला ही पारी जी आहे ती तयार करायची आहे आणि लाटताना आपल्याला गोल आकारातच लाटायची आहे. आपले कानोले जरी दिसताना तुम्हाला उभे लांब असे दिसत असतील तरी सुद्धा आपण लाटताना पारी जी आहे ती गोल आकारातच लाटतोय. तर पारी लाटताना खूप देखील तेलाचा वापर करायचा नाहीये, नाहीतर कणिक जी आहे ती पातळ होऊन जाते. फक्त आपल्याला उचलता यावं, ते पाटाला चिटकू नये एवढेच आपल्याला तेल वापरायचं आहे. त्यानंतर आता ही पारी जी आहे त्याच्यामध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे. सारण भरताना खूपच पोकळ असं ठेवायचं नाही. भरपूर सारण आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर ती व्यवस्थित प्रेस करून आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पहिला जो कानवला आहे तो तयार झालेला आहे. त्यानंतर आपण अशाच प्रकारे उरलेले जे कानवले आहेत ते तयार करून घेऊयात. या ठिकाणी मी कानोले बनवण्यासाठी कोणत्याही साच्याचा वापर केलेला नाहीये. तर हातानंच त्यांचं तोंड जे आहे ते व्यवस्थित मिटवून घेतलेलं आहे आणि तोंड मिटवताना आपल्याला प्रेस करून व्यवस्थित चांगलं मिटवून घ्यायचं आहे, नाहीतर उकडताना ते ओपन होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे माझा दुसरा कानोला सुद्धा तयार झालेला आहे. जर तुम्हाला इथं त्याला खूप चांगला शेप द्यायचा असेल तर तुम्ही करंजीचा साचा वापरला तरीही चालेल किंवा त्याचं कटर वापरून कट करून घेतलं तरी चालेल. पण पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की नागपंचमीच्या दिवशी काहीही कट केलं जायचं नाही. त्यामुळं इथं मी ते कोणत्याही प्रकारे साचा किंवा कटरचा वापर न करता आहे तसंच सगळं तोंड मिटवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे सगळे कानोले जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि ते आता मला व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत. कानोले बनवायला सुरुवात करतानाच मी पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं. त्याला आता चांगली व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आता मी हे जे तयार झालेले कानोले आहेत ते चाळणीमध्ये ठेवून घेतेय. सगळे कानोले जे आहेत ते चाळणीमध्ये व्यवस्थित ठेवून झालेले आहेत. आता आपण यावर प्लेट ठेवूया आणि हे जे कानोले आहेत ते आपल्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी व्यवस्थित उकळू द्यायचे आहेत. आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे. ऑलरेडी पाणी जे आहे ते व्यवस्थित उकळलं गेलं होतं. आता एक 10 मिनिटानंतर आपल्याला चेक करायचं आहे की कानोले जे आहेत ते तयार झालेले आहेत की नाहीत. थोडंसं हात लावून आपल्याला चेक करायचं. तर त्याचा आपल्याला थोडा कलर चेंज झालेला वाटेल आणि चेक केलं तर आता मला ती कणिक जी आहे ती शिजली गेलेली आहे. याचा अर्थ असा आहे की कानोले जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत. आता आपण गॅस ऑफ करूयात आणि ही जी चाळण आहे ती आपण बाजूला काढून घेऊयात. आता हे कानोले जे आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे गार होऊ द्यायचे आहेत.
गार झाल्यानंतर ते मी एका प्लेटमध्ये सर्व्ह केलेले आहेत. कानोले खाताना आपल्याला त्यामध्ये तूप ॲड करायचं आहे आणि मग ते खायचे म्हणजे ते आणखी टेस्टी लागतील. तर अशा प्रकारे आपले फायनली कानोले जे आहेत ते तयार झालेले आहेत. तर ही होती आपली आजची नागपंचमी स्पेशल पारंपरिक पद्धतीने कानोले बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.